नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत मनसर या ठिकाणी। आज पवार साहेबांची मनसर या ठिकाणी सभा आहे आणि या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उभा आहे। आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ। निकम साहेब विजयी होतील का? 50,000 मतांनी होतील। 50,000 मतांनी। पण आता बोगद्याच्या प्रश्नावरती जास्त राजकारण बोगदा बिगदा काय होत नाही, दिल्ली लोक होऊन देत नाही। 100% नाही होऊन देत। काय म्हणणं तेच आमचं म्हणणं, साहेबांचं म्हणणं तेच आमचं म्हणणं। कितीचं लेट देणार? 50,000। काय सांगाल बोगद्याच्या प्रश्नावरती राजकारण? अफवा सगळी अफवा, बोगदा बिगदा काय होत नसते, हे फक्त राजकारण चालू आहे। आता निष्ठेच्या मागे जनता उभी राहणार की? निष्ठावंत सगळे निष्ठावंत, सगळे निष्ठावंत, बाकी सगळे गद्दार आहे। काय सांगाल? गाडागादारी वाजवत तुतारी, कोणी याच्यामध्ये मर्यादा किंवा लाभार्थी नाही, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी। आणि याच्यामध्ये कसं आहे, सर्व महागाई लोकांना यांनी 1500 रुपये नाही का आपलं याच्यामध्ये योजना चालू केली, लाडकी बहीणमध्ये 1500 रुपये यांनी महिन्याला दिले। आणि तिच्या मागे महागाई असेल, मग तिच्यामध्ये अनेक गोष्टी असेल, या महागाई करून सर्वसामान्य जनता या महायुती सरकारला त्रास दिले कंटाळलेली। त्याच्यामुळे आता निश्चितच यापुढील काळात लोक 100% महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून देवदत्त 35 वर्ष साहेबांनी विकास केला नाही का? 100% विकास केला, पण तो पवार साहेबांच्या माध्यमातून, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून तो विकास झालेला आहे। आणि त्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांचा विकास केला। आम्ही शेतकरी आहोत, माझ्या घरी 6 गाई येतात, मी जे दूध घालतो त्याला 27 रुपये बाजार भाव मिळतो। या गोवर्धन डेअरीला आमचं दूध जातं, त्यांचं लोणी ते खातात आणि ते लोकांना 150 रुपये लिटरने विकतात। आदिवासी शाळेमध्ये त्या दुधामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला, आळ्या भेटल्यात। म्हणजे हे कशासाठी करता तुम्ही? गोरगरीब जनतेसाठी कशाला छळवणूक करता? आम्ही आमच्या गाईला 1 पिंडी घालायची ना मॅडम, तर त्याच्यासाठी 20 रुपये लागतात। शाळूची 1 पिंडी कापायला या देवेंद्र शेठला माहित नसेल का शाळू कसा पिकतो, कसा पेरला जातो, त्याला किती पाणी भरावं लागतं आणि काढायला किती कष्ट, आणि त्याच्यासाठी किती कष्ट करावं लागतात, हे फक्त जो घामगा होतो ते शेतकऱ्यालाच माहिती असतं। त्याच्यामुळे त्यांनी दुधाला व्यवस्थित भाव द्यावा। आणि ही जी जनता इथं आलेली ती स्वतःच्या स्वखर्चाने आणली, ती स्वाभिमानासाठी आणली। आणि यांनी जे केले इथून पाठीमागं शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला या 9 जणांनी, ज्या 9 जणांनी शपथविधी घेतला होता मंत्रिपदाचा, हे सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी आहेत। आमच्या निकम साहेबांनी शेतकऱ्यांसाठी भांडत होते त्यावेळेस त्याला कारखान्याच्या स्टेजवरून धक्काबुक्की केली। हा देवेंद्र शहा याचा काही त्या कारखान्याशी संबंध नसताना तिथून असा बोलतोय, वर यायचं नाही, याच्या काय बापाची कारखानदारी नाही, याचा स्वतःचा कारखाना आहे, त्यांनी तिथे दादागिरी करायची। शेतकऱ्यांच्या कारखान्याच्या बाबतीत त्यांनी अजिबात काय बोललं नाही पाहिजे। हा कारखाना आमचा आहे, गोरगरीब माणसं आहे, आम्ही रात्रीचं पाणी भरतोय, आम्हाला माहितीये कुठे बिबटे येतोय, कुठे तरस येतोय। तुम्हाला आता म्हणायचंय की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले म्हणून देवदत्त निकम यांना धक्काबुक्की केली, पण देवदत्त निकम त्या कारखान्याचे काही काळ संचालक चेअरमन होते, मग त्यांनी त्या आधी यापूर्वी का नाही ते प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे? आताच का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले? ज्यावेळेस देवदत्तजी निकम या कारखान्याचे अध्यक्ष झाले मॅडम, त्यावेळेस हा कारखाना पूर्णपणे लॉस होता, टोटल लॉस होता। 17,000 कोटीचं त्या कारखान्यावर कर्ज होतं। आणि साहेब सुद्धा म्हणत होते, दिलीप वळसे पाटील साहेब, हा कारखाना नसता काढला तर परवडलं असतं। पण त्या अडचणीच्या काळात निकम साहेबांच्या ताब्यात तो कारखाना वळसे पाटील साहेबांनी दिला, आम्ही त्यांना साहेबच म्हणतोय। पण तो कारखाना साहेबांनी पूर्णपणे देशात 1 नंबरचा कारखाना करून दाखवला, हे सगळ्या जगाला माहिती आहे। आणि त्याच्यानंतर त्यांना कारखान्यावरून हटवलं, बाजार समिती त्यांच्या ताब्यात दिली, देशातली 1 नंबरची बाजार समिती, ह्या निकम साहेबांनी 1 नंबरची बाजार समिती डिजिटल पहिली देशातली करून दाखवली। आणि आज पण तिथं सुंदर आणि स्वच्छ कारभार चालू आहे। 40 रुपयाला आम्ही कुरुले आलो, आम्ही आदिवासी भागातून येतो मॅडम, तिथे 40 रुपयाला आम्हाला जेवण पोटभर मिळतंय, असं यांनी कधीच यांच्या आयुष्यात केलं नाही। यांच्या लाभार्थ्यांनी फक्त यांचंच खाल्लं आणि हेच खातात।
देवदत्त निकमांना कितीचं लीड देणार? आमच्या गावातून मी गिरवली गावचा रहिवासी आहे. लोकसभेच्या वेळेस 48 मतांचं लोकसभेला लीड दिलं होतं, पण कमीत कमी 350 ते 400 मताचं लीड ह्या वेळेस आम्ही आमच्या गावातून देऊ. आणि आदिवासी पट्ट्यातून आमचा जो वरचा पट्टा आहे 25-25 हजाराचं लीड या मंचरच्या पट्ट्यापर्यंत येईल मॅडम, ही एवढीच विनंती करतो. आणि सगळ्यांना सांगतो रामकृष्ण हरी. वळसे पाटील असं सांगतायत की पाणी प्रश्नामुळे त्यांनी शरद पवारांना सोडले. मी शरद पवारांना सोडलेलंच नाही असं सांगतात. पाणी प्रश्नामुळे शरद पवारांना सोडलं नाही, शरद पवारांनीच पाणी प्रश्न मिटवलेला आहे. समजा पाहिला वळसे पाटील काय नाही केलं, वळसे पाटलांनी. आता बोगद्याच्या प्रश्नावर तालुक्याचं राजकारण झालेलं बोगदा पहिलंच बोगदा नियोजन होतं, तर काहीच होऊ शकत नाही ते बोगद्याचं, काहीच होणार नाही. मग आता देवदत्त निगमांना लीड देणार का? भरपूर लीड भेटणार त्यांना. आजच्या सभेत पवार साहेब कोणत्या कोणत्या गोष्टींचा उलगडा करतील काय वाटतं? आजच्या सभेत पवार साहेब समजावी सात याच्यातली ना समजेच त्याचे आमदार खासदार निवडून येणारे आमदार त्याच्यावर बोलतील. आज 35 वर्ष साहेबांनी तालुक्याचा विकास केलाय वळसे पाटलांनी. वळसे पाटलांवर टीका टिप्पणी होईल का ह्या सभेत काय वाटतं? काही सांगता येणार नाही, हे बाकीचे साहेब निवडून येणार. साहेब निवडून येणार. वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली नाही असं वळसे पाटलांचं म्हणणं आहे. शरद पवारांची साथ सोडली नाही, शरद पवारांची साथ सोडली नाही, मग आता कुठे ते सांगतायत असं की शरद पवारांची साथ सोडली नाही, शरद पवार माझ्या मनात आहेत. मनात कुठे मनात असते तर मग शरद पवारांकडून उभी राहिली असते ना. शरद पवार हे काय नाही खोटं बोलत आहेत, अगदी नितांत खोटं बोलत आहेत. पाण्याच्या प्रश्नावरती त्यांनी शरद पवारांची साथ सोडली असं देखील पाऊस पडल्यावर पाणी येणार. पाण्याचा प्रश्न काय, पाण्याचा इकडे वीज आतापर्यंत बोगद्याचा प्रश्न आहे रनीवरती. बोगद्याचा प्रश्न आहे, पण हे सातगाव पठारला पाणी नाही, इकडे आमच्या वीस गावांना पाणी नाही. ते काय माझं योजना इकडेच पाण्याचं नाही. 30 वर्षात झालं तर इकडे काय बोगद्याचं घेऊन बसले तुम्ही आता? पेसा गावामधनं ना, पेसा गावामधनं साधं डेकोळ सुद्धा आहे ना, मुरम सुद्धा उचलता येत नाही. पेसा गाव असं आहे. आणि तुम्ही कसा बोगद्याचा प्रश्न आहे, पेसा गावामध्ये तुम्हाला मुरमाचा एक खडा सुद्धा नेता येत नाही उचलून. आणि तुम्ही कसा बोगदा होणार या बोगद्याच्या प्रश्नावर आता राजकारण सुरू आहे. याबाबत काय म्हणणं आहे, काय सांगाल तुम्ही वळसे पाटील? बोगदा होत नाही वळसे पाटलांचं, हे सगळे नाही फक्त लोकांना आहे ना दाखवायला आहे. दुसरा प्रश्नच नाही त्यांच्या, काहीच प्रश्न नाही. दुधाचे भाव कमी, सगळे कमी, त्यांना कोणता प्रश्नच नाही म्हणून काहीतरी ते नाटक करतायत आता. आपण जर पाहिलं तर देवदत्त निकम समर्थक मोठ्या प्रमाणात सांगतायत की वळसे पाटील यांना कोणताही मुद्दा नाहीये, त्याच्यामुळे ते पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करतायत. शिंदेवाडी गावामधनं डायरेक्ट मावळा पट्ट्यापर्यंत बरोबर आहे. त्या गावांमध्ये मुरमाचा खाडा सुद्धा नेता येत नाही. डिंबे धरणातली माती नाही, यांच्यात कॉन्ट्रॅक्टर आहेत. पट्ट्याला माती टाकतायत, फुकटपणे माती टाकतायत. कोणत्या गावचे तुम्ही? मी गंगापूर बुद्रुक. गंगापूर बुद्रुक. पण आदिवासी समाजाची काल तिकडे झिरवळ साहेबांची सभा झाली, त्याचा काही परिणाम होईल का? काहीच नाही होणार त्याचा परिणाम काहीच नाही होणार. नाना बोला काय सांगाल? कालची सभा झाली त्याचा परिणाम होईल का? काहीच नाही परिणाम होणार. आदिवासी समाज कोणाच्या मागे उभा राहील? देवदत्त निकम साहेबांच्या मागे. देवदत्त निकम साहेबांची काय कामं आहेत आदिवासी समाजासाठी? अहो हे मार्केट डिजिटल केलंय त्यांनी, डिजिटल मार्केट कारखाना चांगला चालवलाय त्यांनी. आता काय करायला पाहिजे त्या माणसाने? आता 5 वर्ष फक्त सत्ता घेऊन बघा, 1 नंबर काम करणार. देवदत्त निकमांना 5 वर्ष सत्ता देऊन बघा, देवदत्त निकम काय करू शकतील हे असं कार्यकर्ते सांगताना आपण पाहतोय. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया घेऊया. गुरु शिष्याच्या लढाईत कोण बाजी मारेल? आम्हाला निकम साहेब लागतात आणि निकम साहेबांच्या नाव पाहिजे. आणि 35 वर्ष साहेबांनी विकास केला नाही का? विकास केला म्हणतात. आज घोडेगावची परिस्थिती अशी का एक ठिकाण पाहिलं, एक ठिकाण असं का बसायला जागा नाही, ते मोडलेलं. आणि सरकारी दवाखाना, सरकारी दवाखान्यात आज ते डॉक्टर असे का
तुम्ही हे करा. त्यांनी एक इंजेक्शन दिलं, इंजेक्शन दिलं त्यानंतर तो म्हातारा माणूस आहे त्याला बाहेर लावले तर ते म्हणजे आमच्याकडे बाटली बिटली काहीच नाही, सुविधा बाबा जायला म्हणजे ते पोट फुगल्यामुळे त्यांना मी खाजगीत नेलं त्याच्यानंतर त्यांना तिथे उपचार केले आणि नंतर ते मी आपल्या त्याचा परत घरी घेऊन गेलो. म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील सोयी सुविधा नाहीये? नाही, काहीच सुविधा नाही. काही सुविधा नाही आमच्या मावळपट्ट्यात, काहीच सुविधा नाही, काही सुविधा नाही. याबाबत कधी वळसे पाटलांशी चर्चा केली नाही का? वळसे पाटलांना आम्हाला त्यांचे कार्यकर्ते भेटूनच देत नाहीयेत. मग कार्यकर्त्यांबाबत नाराजी आहे की वळसे पाटलांबाबत नाराजी? वळसे पाटलांबद्दल काही नाराजी नाहीच आहे, पण ऐका ना, वळसे पाटील आजपर्यंत आमच्या तालुक्यासाठी करत होते. म्हणजे आमच्या गावचे कार्यकर्ते असतात किंवा प्रत्येक भागातले ते कार्यकर्ते आम्हाला वळसे पाटलांपर्यंत भेटूनच देत नाही. परत तुमच्याकडे येते आणखी काही कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. आपण जर पाहिलं तर आता काही वेळातच शरद पवारांची सभा सुरू होणार आहे आणि ह्या सभेत शरद पवार वळसे पाटलांवर काही बोलणार का याकडे संपूर्ण तालुक्याचंच लक्ष लागलं आहे. आणि जर आपण पाहिलं तर तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर किती मोठ्या प्रमाणात आता राजकारण सुरू आहे आणि ह्या राजकारणाच्या संदर्भात पाण्याच्या प्रश्नावर पवार साहेब बोलणार का हे आज पाहणं उत्सुकतेचं आहे. आणखी काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ह्या ग्राउंडवर उतरलेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगाल, निकम साहेबांना कितीचं लीड भेटेल? निकम साहेब आमदार होतील का? 50,000. वळसे पाटील आता पाण्याच्या प्रश्नावर तालुक्यात राजकारण करतायत, याबाबत काय? गेली 35 वर्ष पाण्याचे पाणी मिळालं आहे आमच्या लोणी, धामणी, वडगाव, पीर, आंबेगाव, कानूर, बेसाई, पाबळ त्यांना गेली 35 वर्ष आश्वासन देतात. आता वळसे पाटील सांगतायत की पाणी प्रश्नावरती त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. हो, बरोबर. वळसे पाटलांनी पवार साहेबांची साथ सोडायला नव्हती लागत. पवार साहेबांबरोबर राहिले पाहिजे. ते पवार साहेब आमचे दैवत आहे. आम्हाला पाणी मिळणार नाही आमच्या 6 गावात. वळसे पाटील असंही सांगतायत शरद पवार साहेब त्यांचं देखील दैवत आहे, त्यांच्या मनात पवार साहेब आहे. हो, बरोबर आहे. त्यांचं मनात असेल तर त्यांनी त्यांना सोडून नव्हतं जायला ना. त्यांनी मानसपुत्र मानलं होतं, त्यांनी सोडून नव्हतं जायला पाहिजे. आपण जर पाहिलं तर अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवारांनी मानसपुत्र मांडला असताना देखील वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेलेत, अशी देखील खंत व्यक्त करतायत काही कार्यकर्ते. बाबा, काय सांगाल, वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडलीये, याचा फटका वळसे पाटलांना बसणार का? आता बसणार थोडाफार तरी बसणार, 100% बसणार. पण 35 वर्ष वळसे पाटलांनी भरपूर प्रमाणात कामं केली आहेत, साहेबांची कामं बी आहेत. पण परिस्थिती जे काही आता थोडंफार ते सगळे लोकांचे आम्ही मग साहेबांचं दिली पडला जातापर्यंत काम केलेले एवढं सांगू, जास्त काय बोलण्यात मजा नाही बाबा. देवदत्त निकमांना कितीचं लीड देणार? या 30-35 हजाराचं लीड तरी बसणार. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव ढाकाळे वरती बाबांचं गाव ढाकाळे होतं. बाबा सांगतायत 30-35 हजाराचं लीड आंबेगाव तालुक्यातून भेटेल असं देखील बाबा सांगत होते. देवदत्त निकमांना कितीचं लीड भेटेल? देवदत्त निकमांना यांना 90चं लीड भेटणार आहे. गाव बालकी बाबाजी बाबा तिथे आज वळसे पाटलांवर टीकाटिप्पणी होणार का? वळसे पाटलांवर टीकाटिप्पणी होणार का? काय केलं साखर कारखाना शेरवळाचा आहे, वैयक्तिक कोणाचा नाही. जागा आहे, सगळे कारखाने आमचे पैसे, शेतकऱ्यांचे पैसे तिथं, आणि त्या शेतकऱ्याच्या पैशाची लूटमार केली यांनी. आणि शेवटला आपण काही महिलांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया. 1500 रुपये त्यांना दिले, तर त्याच्या संदर्भात चला प्रतिक्रिया द्या. काय सांगाल मावशी, 1500 रुपये भेटतायत का लाडक्या बहिणीचे? भेटतायत. जर आता देवदत्त निकम निवडून आले तर 1500 रुपये बंद होणार आहेत लाडक्या बहीण योजनेचे, काय वाटतं? सरकार 3000 देणार भेटले. हा का? म्हणून तुम्ही देवदत्त निकमांना त्यांनाच मत देणार. काय वाटतं मावशी, देवदत्त निकम कितीच्या लीडने निवडून येतील? निवडून येतील. आता देवदत्त निकम निवडणूक लढवतायत, पण
माझं काय म्हणणं, पण देवदत्त निकमवर माझा पूर्ण विश्वास आहे का तेच निवडून येतील. काय आपल्या आखलीच बंद झाला जाता इथे माणूस पाहिजे. काय सांगाल कशी होईल ही सभा, कशी पार पडेल? सभा काय सभेला काय विचारायचे मॅडम, ही नो भूतो नो भविष्य, कधी नाही झाली निवडून पुढे होणार नाही. आणि निकम साहेब आहे ना, जवळजवळ आहे ना विजय हा 1001% झालेला आहे. आजच विजयी सभा आहे का निकम साहेबांची, काय वाटतं? काय म्हटलं मॅडम? आजच विजयी सभा असल्यासारखं हे होतंय का तुम्हाला? साहजिकच आहे, हे जनता पाहिजे तर राहू या प्रत्येकाने जर 2 मतं दिली ना इथल्या तरी विजय हा नक्की. देवदत्त निकम आमदार झाल्यावर पहिलं काय काम करावं असं वाटतं तुम्हाला? काय देवदत्त आहे ना, सातगाव पटोर महाराष्ट्राकडे आपलं दोन्ही धामणीची महाराष्ट्राकडे योजना आहे, लिंबा धारकाच्या लोकांचं जे काय पाण्याचा प्रश्न आहे, बरं किरकोळ कारकोळ प्रश्न आहे. पण तालुक्यात आता पाण्याच्या प्रश्नावरती राजकारण पाण्याच्यावर कोणी बोलू नये. पाण्याची खूप आशीर्वाद देणार रामकृष्ण मोरे, शिवाजीराव भेंडे पाटील, किसनराव बानखेले यांचा खूप आशीर्वाद येतो. आता डिंबा धरण झालं कधी आता लोक बोलतात, ज्या कार्यकर्त्यांना माहित नाही ती लोक बोलतात. रोहित पवार इकडून पाणी घेऊन जाणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी देवदत्त निकमांना उमेदवारी दिली. एवढंच कौतुक आहे, बाकी काय नाही. पाणी नेणार नाही, तेवढाच मुद्दा दिलीप पाटलाकडे बोगद्याचा हा एवढाच मुद्दा दिलीप वळसे पाटलाकडे आहे. त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. तालुक्यात वळसे पाटील गेली 25 वर्ष मंत्री आहेत. आज रोहित पवार उमेदवार आहेत स्वतः, त्याचप्रमाणे अनेक भरपूर उमेदवार आहेत. ते बाहेर तालुक्यात जाऊन प्रचार करतात. हे फक्त गल्लीबोळा जाऊनच प्रचार करतात ना, यांनी काय दुसऱ्या वळसे पाटलांनी बाहेर जाऊन सभा घ्यावा ना. तुम्ही तालुक्यातच काय हिंडताय? देवदत्त निकम साहेबांनी फक्त वळसे पाटलांना पळवलं, तिथं त्यांचा विजय आहे आणि हा त्यांचा 100% विजय आहे. आज विजयी झालेत असं वाटतंय? 100% 101% विजयी निकम साहेब. आज पवार साहेब पाण्याच्या प्रश्नावर बोलतील का? ज्या पाण्याच्या प्रश्नावरती वळसे पाटील आज राजकारण करतायत, तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती चर्चा सुरू आहे, ह्या प्रश्नांवरती आज पवार साहेब बोलतील का? 100% बोलणार. वळसे पाटलांना मुद्दा दुसरा कोणताही नाही. आमची गेली 12 गावं लोणी, धामणी, वडगाव, पीर, पाबळ, सातगाव, पठार ही गावं गेली आम्हाला 25 वर्ष फक्त सगळ्या योजनेच्या नावाखाली वळसे पाटील मतं घेतात. पण आता त्यांना लोक भीक घालणार नाही, हे त्रिवार सत्य सांगतो. आणि आता निकम साहेब विजयी झाले, आजच डिक्लेअर झाले. काय वाटतं आज पाण्याच्या प्रश्नावर तालुक्यात राजकारण सुरू आहे, पाण्याच्या प्रश्नावरती वळसे पाटील सांगतायत की शरद पवारांची साथ सोडली, काय सांगाल? या ठिकाणी मला एकच सांगायचे, गोरगरिबांचा नेता आहे, शेतकरी पुत्र आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात हा धावणारा माणूस आहे. त्याच्यामुळे कोणी काही काळजी करायची नाही. आजची गर्दी पाहून सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे का निकम साहेब 101% या ठिकाणी 30,000च्या लीडने निवडून आलेले. पवार साहेबांच्या सभेसाठी किती लोक आज ग्राउंडवर आले असतील? कमीत कमी आता बघा, आता अजून पाठी मागून लोक येत आहेत. अजून पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे अर्ध्या पाऊण तासामध्ये ते या ठिकाणी येतील. पवार साहेब आल्यानंतर कमीत कमी आता तुम्ही पाहू शकता, आताच बसायला जागा नाही, बाहेर जवळजवळ 5 ते 6,000 पब्लिक असंच उभं आहे. पवार साहेब आल्यानंतर परत एकदा बाईट घ्या, तुम्हाला समजेल इथे किती जागा आहे किती नाही. मी तर निकम साहेबांना सांगितलं होतं, त्यांनी आम्हाला विचारलं होतं इथं खुर्च्या लावायच्या का भारतीय बैठक घ्यायची. मी स्वतः सांगितलं होतं की इथं भारतीय बैठक घ्या, खुर्च्या पुरणार नाही. आज परिस्थिती अशीच झालेली, सगळ्या खुर्च्या कराव्या लागतील, त्यावेळेस इथं लोक बसतील. एवढा जनसमुदाय इथं उलटलेला आहे. काय सांगाल बोगद्याच्या प्रश्नावरती राजकारण सुरू आहे तालुक्यात? देवदत्त निकम हे उमेदवार त्यांनी दिले. मॅडम काय होतंय, बोगदा हा चर्चेचा विषय झाला. तरुणांना बोगदा हे काय वाईट वळण लागले या गोष्टी. त्या दिवशी गोडेगावला सभा असताना आमच्या 42 गावामध्ये टाकळे आजीचे प्रभाकर गावडे म्हणून शिवसाहेब आहेत, तिथं पेसा आरक्षण तयार झाल्यामुळे तो बोगदा होऊ शकत नाही. ही फक्त मतदान फोडायची अपेक्षा झालेली. आणि आज इतकं पब्लिक आहे बघा, आम्हाला पहिलं गाव 42 गावामध्ये विकून लागताना काटापूर पिंपर खाली जांबोती, अजून 42 गाव खाली, तिथं बसायला जागा नाही. इतकं पवार साहेबांना प्रेम आहे सर्व जनतेचं. आणि निकम साहेबाला मला तरी असं वाटतं का इकडल्या लोकांनी नाही मतदान केलं तरी आमच्या 42 गाव निकम साहेब निवडून येणार नाही. आणि देवदत्त निकम निवडून येणार. पण आता वळसे पाटील असं सांगतात की मी पाणी प्रश्नासाठीच साहेबांना
पण आता बाकीची चर्चा अशी होती वळसे पाटलांना आम्ही नाव ठेवत नाही. आज 35 वर्ष आम्ही त्यांना निवडून दिले, पण एवढ्या 5-6 वर्ष त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही वळसे पाटलांनी. फक्त वळसे पाटील असे आहेत का मध्यस्थी माणसं धरायची, मग आम्ही त्यांच्याकडे जायचे. आणि निकम साहेब असे का प्रत्येक गावामधलं 100 ते 200 तरुण असे तोंडाने ओळखतात लगेच, असे नाव घेऊन हाका मारतात मुलांना. त्यामुळे या तरुणांचं परत हप्ता का काढला नाही वळसे पाटलांनी, परत हप्ता का काढला नाही. आज कितीतरी कोटी रुपये परत हप्ते शिल्लक येईल, शेतकऱ्यांना पहिले द्यावा म्हणून निवडणूक लढव करली. आज प्रत्येक गाव पैसे वाटप करतात, का करतात? परतचे हप्ता बाकी ना ते देतात, सर्व बँकेत दाबून बाकी तो द्यावा मग नंतर करली. अजून साधा बोगदा सोडून द्या, याचा विषय काय नाही, लोकांना माहिती जातं नाही, बोगदा येत नाही. फक्त निवडून आले हे आज सांगतो. अजून पवार साहेब येणार आहेत, पवार साहेबांना अजून लोक बाहेर आहेत, सर्व लोक आतमध्ये येणार आहेत. आज निकम साहेब विजय झाले हे निश्चित तुम्हाला आज सांगतो मॅडम. वळसे पाटील असंच देखील सांगतायत की पवार साहेबांना मी सोडलेलं नाही, पवार साहेब माझ्या मनात आहेत. बरं, पवार साहेबांना सोडलं नाही, पवार साहेबांनी वळसे पाटला पुत्र मानलं. जे आजपर्यंत काही निर्णय असते ते वळसे पाटलांना विचारले मानस पुत्र. बरं, मग वळसे पाटील साहेब का सोडून गेले त्यांना? माहीत वाईट आहे, ज्या टायमाला पवार साहेब वळसे पाटील जाणार हे पवार साहेबांना कळलं का दिल्ली पण जाणार आहे, तर पवार साहेबांना पाणी आलं. ही अशी परिस्थिती तिच्यामुळे जनता आज कळू नये. तिच्यामुळे काय होईल ते निकम साहेबांना मतदान होणार आहे आज. कितीचा लीड भेटेल निकम साहेबांना माझा अंदाज कमी 25-30 हजार लीड भेटायला पाहिजे. आमचे 42 आहेत ना, आज निकम साहेब मागे पैसे वाटप आमच्याकडे चालू आहे, किती पैसे वाटप करूया, पण पैसे घ्यायला सांगितले आम्ही पैसे घेणार आणि निकम साहेब करणार. आज इकडे हा भाग आहे पट्टा, त्या पट्ट्यामध्ये त्यांनी काय माहिती नाही. तर निकम साहेबांचे कार्यकर्ते सांगतात आम्ही पैसे घेऊन निकम साहेबांना मतदान करणार. आणखी काही लोक आहेत आपल्या समोर, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात. काय सांगाल, कशा पद्धतीने निवडणूक होईल, निकम साहेबांना कशा पद्धतीने मतदान होईल? आज काही लोक इथे सांगतायत की 42 गावांमध्ये पैसे वाटले जात आहेत, हे खरं आहे का? वाटले जातात, पण 100% मतदान निकम साहेबांना होणार आहे. निकमांचा विजय होणार. 100% होणार. निकम आता निवडणूक लढवतात, पण तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर राजकारण सुरू आहे. आता मॅडम एक तुम्हाला सांगू का, पहिली बातमी, आज आम्ही राहतो पश्चिम कडे भीमाशंकर परिसरात. अहो आम्हाला प्यायला पाणी नाही, आमच्या शेतीला पाणी नाही. आज 5 वर्ष तुम्ही काय केलं? कुठून आले? पोखरीवरून. हो, काल आदिवासी समाजात झिरवळ यांची सभा झाली, त्या सभेचा काही परिणाम होईल का? होणार ना. म्हणजे काय कसं लोकांची पावडपार वेगळ्या राहणे लक्षात घ्या. आणि लोक कंटाळले, लोक आज 35 वर्ष तुम्हाला काही करता आलं नाही, ते आता तुम्ही करणार आहोत. 35 वर्षात वळसे पाटलांनी विकास केला नाही का? काय केलं का सांगा तुम्ही, सांगा ना. प्यायला पाणी नाही, शेती तर लांब राहिली, तिकडे प्यायला पाणी नाही. आम्हाला 5 वर्षापूर्वी तेच सांगत होते पाण्याची समस्या सोडवली जाईल, आज तीच परिस्थिती म्हणून आम्हाला बदल हवाय. आम्ही शरद पवार साहेबांच्याच मागे उभं. नाव कोणतं? मी गोडेगावचा आहे, चासनारोडी. हा, आणि मॅडम हा परिसर आम्हाला ना पाणी आम्हाला शेतीमुळे आवडले ना, आम्हाला 1 एकरचं पाणी मिळेल तर आम्ही दूध पीत घालतो, आम्ही आठवड्याचा बाजार करू शकतो. काय आम्हाला उत्पन्न आहे, 1 पीक आम्हाला फक्त मिळते, भात काढलं आम्हाला काही मिळत नाही. वळसे पाटील सांगतायत की मी 35 वर्षात भरपूर विकास केला. काय केला विकास? काय सांगतायत? काहीच विकास काय केलं सांगाल तुम्ही मला, काय विकास केला? मग दरबार त्याला पाणी नाही, मग काय करा? उन्हाळ्यात दिवस काय करता आम्ही? काय करता आम्ही? यांनी जे आतापर्यंत केलं सगळं काय कोणाची घरं भरली, शेतकऱ्यापर्यंत एका पोचून दिला नाही यांनी. तुम्ही पाण्याचा प्रश्न घेऊन वळसे पाटलांपर्यंत गेले नाही का? हो गेलं की. आता ते म्हणतात आता 5 वर्ष करतो आम्ही, काय करा? काय पैसे होते का? तू 5 वर्ष काय करणार आहे आता? काय करणार सांगा तुम्ही? तुमचे प्रश्न वळसे पाटलांनी कधी सोडवलेच नाही. काय आता कसं सांगा, आता काय तुम्हाला सांगा, आता कसं सोडवणार, काय सोडवणार सांगा तुम्ही आता. या आधी 5 वर्षाच्या आधी तुम्ही वळसे पाटलांकडे कधी प्रश्न अहो केले नाही का? तिथे गेलं तर आम्हाला 2-2 तास गेटवर उभं राहावं लागत आहे.
का साहेबाई नाही जरा थांबा, साहेबाला येऊन द्या मग आम्ही तुम्हाला सोडतो. मग एवढी तिथं बंदिस्त इकडे जी बंदिस्त होती आजपर्यंत आम्हाला साहेबांपर्यंत पोहोचूनच दिलं नाही. लोकांनी जे खालीचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंतच आम्ही गेलोय, साहेबांपर्यंत पोहोचलोच नाही. आम्ही तुमच्या समस्या आहेत त्या साहेबांपर्यंत कधी पोहोचलोच नाही. मलिगावने आम्हाला साहेबांपर्यंत कधी जाऊनच दिलं नाही. त्यांनी खिस्से भरले स्वतःचे. आमच्यापर्यंत 50-100 रुपये मत मिळतं का? 100 रुपये वाटायचं तुम्ही 6 कुटुंबाचं माणसं त्याला हे पण तुम्ही वाटायचे काय? अहो तुमचे कारभार तुम्ही मोठे केले, गरीब राहिला तर जागेवर राहिला. ठेकेदार आपण जर बघितलं तर वळसे पाटलांविषयी किती मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कार्यकर्ते वळसे पाटलांपर्यंत कधी पोहोचूच देत नाही. सर्वसामान्य जनतेचं काम घेऊन कधी कार्यकर्ते गेले तर त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत हे वळसे पाटलांपर्यंत कधी पोहोचू देत नाही. अशी देखील खंत व्यक्त करताना बाबा पाहतोय आपण. काय सांगाल, कोण होईल आमदार? देवदत्ताजी निकम साहेब. का वाटतं देवदत्त निकम? नवीन चेहरा आणि जी गद्दारी झाली आहे त्याच्यामुळे जनता ही निकम साहेबांच्या पाठीमागे आहे. काय वाटतं? देवदत्त निकम साहेब प्रचंड बहुमताने विजय होणार. प्रचंड बहुमताने विजय होणार. पण पाण्याच्या प्रश्नावर आता राजकारण सुरू आहे तालुक्यात. नाही दिसतं त्यांना बोगदा कारण चालू त्यांच्याकडे दुसरे कोणतेही प्रश्न मांडण्यासाठी नाही. देवदत्त निकम आमच्या 42 गावांमधून बहुमताने विजय होणार आहे. बहुमताने विजय होतील. पण आता शरद पवार इथे सभेला येणार आहेत. ह्या सभेमध्ये शरद पवार कोणते विषय मांडू शकतील काय वाटतं? शरद पवार विषय अशा म्हणते की जे बोगद्याचं जे काही डुप्लिकेटपणा चाललेलं आहे सांगायचा प्रयत्न मताच्या आधारासाठी तर ते सगळं काही मोडीत काढून शरद पवार काय जे सांगायचं ते सांगतील. आणि मी एकच सांगू शकतो का 42 गावामध्ये सर्वात जास्त लीड आहे 42 गावामधून निकम साहेबांना असणार आहे. आमच्या 42 गावामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये जे असणारे जे सभासद होते वळसे पाटलांना प्रत्येक वेळेमध्ये विधानसभेला मतदार चालतात, लोकसभेला मतदार चालतात आणि फक्त कारखान्यालाच आमच्या 42 गावामध्ये मतदार चालत नाही. हा सगळ्यात मोठा आमच्या 42 गावामधला असणारा हा विषय आणि हा परंपरेने चालत हा कोणत्याही पद्धतीने सभासदत्व करून घेत नाही. फक्त नावाला फक्त सभासदत्व ठेवलेले. याच्यामुळे आमच्या 42 गावातून मोठा फटका हा वळसे पाटलांना बसतो. पण आता वळसे पाटील असं सांगतायत की माझी लढाई ही देवदत्त निकमांसोबत आहे, शरद पवारांसोबत नाही. शरद पवारांसोबत नाही मग कोणासोबत आहे? शेवटी शरद पवारांचा हा उमेदवार हा देवदत्त निकम नसून हा स्वतः शरद पवार साहेब हे उमेदवार आहे. हे जे बोलतात ना वळसे साहेब हे फक्त जे मतदार आहे त्यांची फक्त दिशाभूल करण्याचा विषय त्यांचा तो. मी शरद पवारांसंग माझी एक निष्ठा आहे पण ते शरद पवारांच्या विरोधात आहेत. पण ते असं सांगतायत ना की शरद पवार माझ्या मनात आहेत. नाही सर ते फक्त मतदानासाठी त्यांचा तो बोलबाला चालू आहे पण जनता त्यांना कधीच माफ करू शकत नाही. जनता त्यांना मतदानातून दाखवून देणार आहे. 100% त्यांचा पराभव आज 40 ते 50 हजारांनी होणार आहे. जनता दाखवून देणार 20 तारखेला होणार आहे. काय सांगाल? तक्रार अशी वळसे पाटलांनी सगळे गुंड पोचवले. ऐकून घ्या, मी प्रकल्पग्रस्त आहे, माझ्याकडे दाखला आहे. शिमडी पोरं बँकेमध्ये कामाला आहे. आमच्या पोरी जे शिक्षण झालेले आहेत एकाही मुलीला हे नाही. समजा आमची जमीन गेली ती आम्हाला वैचुकीला पाहिजे का नाही. 3 मी रस्ता बंद केला. 3 PSI मला अटक करायला आली होती. कोणतं गाव? शिरोली मांबावाडी शिरेल हॉटेल. हे प्रश्न घेऊन तुम्ही वळसे पाटलांकडे गेले नाही का कधी? पुढारीच जाऊन देतील करता काय बरोबर आपण जर बघितलं तर वळसे पाटलांबद्दलची नाराजी आहे ती त्यांच्या पुढाऱ्यांवरती वळसे पाटलाचे ते आम्हाला तिथपर्यंत जाऊन देतील नाही. आपण जर बघितलं तर वळसे पाटलांचे सगळ्यात मोठे लाभार्थी म्हणून देवदत्त निकमांकडे पाहिलं जातं. ठाकरेंचा शिवसेनी मी खरं बोलतो. वळसे पाटलांचे कार्यकर्ते म्हणतात. कोण म्हणतो? आता नाव कसं सांगू वळसे कार्यकर्ते म्हणतात लाभार्थी. वळसे पाटील साहेबांनी म्हणावा लाभार्थी खालची म्हणतात खालचे म्हणतात. तुम्ही कसं काय त्यांच्या कार्यकर्त्यांना लाभार्थी म्हणताय? तुम्ही कसे वळसे पाटलाला कोण आउट होत नाही. खाली कार्यकर्ते नसले लाभार्थी वळसे पाटला समजायचं कोण
कोण लाभार्थी इथं बसायला जागा नाही त्यावर समजा कोण लाभार्थी किती लोक असतील? याचा अंदाज लावा तुम्ही. बघा 50,000 लोकांची कॅपॅसिटी तुम्हीच बघा पब्लिकला बसायला जागा नाही तुम्ही अंदाज बांधा ना. एवढं दाखवा फक्त इथे का पब्लिकला उभं राहायला सुद्धा जागा नाही. आता एवढं दाखवा काय होईल हेच कळून तुम्हाला जास्त जागा इथे. विजय खासदारकीच्या सभेपेक्षा आहे ना खासदारकीच्या सभेला जेवढी जागा होती ना तेवढीच जागा येते त्यावेळेस जेवढी लोक होती ना त्याच्यापेक्षा डबल लोक 100% मतांनी निवडून आजच आलेले आहेत. आजच विजय हा निश्चित. पाण्याच्या प्रश्नावर जे राजकारण सुरू आहे त्याबाबत काय सांगा? अजिबात बोगदा होणार नाही. ते राजकारण ते करते त्यांच्या राजकारणामुळे तिच्या गावात फक्त बोगदा दिसतो. बोगदा सोडून त्यांच्या मुद्दा काय विकास फक्त मुद्दा आहे त्यांच्याकडे फक्त बोगदा. देवदत्त निकम जर आमदार झाले तर त्यांचं विकासाचं विजन काय असणार आहे? त्यांचं विकासाचं विजन आहे ना काय? लोणी धामणीला पाणी द्यायचं जे 35 वर्षात वळसे पाटील साहेबांनी लोणी धामणीला पाणी दिलं नाही ते निकम साहेब देऊ शकणार आहे. साहेब 100% सगळी कामं लावणार. 35 वर्ष यांचा अनुभव आहे ना हे 35 वर्षांचं हे लोणी धामणीला पाणी देऊ शकले नाही आणि मग रोहित पवार पाणी देणार. रोहित पवारांचा अनुभव किती वर्षाचा? 5 वर्षाचा रोहित पवारांचा अनुभव आहे ना. मग हे 35 वर्ष जर आमदार असतील हे लोणी धामणीला पाणी देऊ शकले नाही मग रोहित पवार कसं पाणी देईल? निकम साहेबांनी सांगितले एका बाईच्या डोक्यावर हांडा राहणार नाही कोणतं गाव असू. 35 वर्ष जे साहेबांकडून झालं नाही ते निकम साहेबांकडून 5 वर्षात नाही करायचा. मुलगा जन्माला आले शाळेत नाही जात. काय 35 वर्ष झाले मुलगा शाळेत जातोय मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आतापर्यंत मुख्याध्यापक व्हायला पाहिजे हेडमास्टर व्हायला पाहिजे नव्हते ना. आतापर्यंत काय केलं त्यांनी? जनतेचा प्रश्न सोडवलाय का? तालुक्याचं नंदनवन केलं असं देखील त्यांचे कार्यकर्ते. नंदनवन केले मग 35 वर्षात केले. 35 वर्षाचे त्यांचं कामच आहे. तुम्ही बदल घडून दाखवा. 35 वर्ष जे नाही झालं ते 5 वर्ष दाखवा. आता करता येईल का? 5 वर्षात करता येईल का? आता 35 वर्षात करताच नाही आलं का? 5 वर्ष तुम्ही चान्स द्या. 5 वर्षात जर तुम्हाला नंदनवन नाही घडून आम्ही देऊ ना काही शाश्वत द्यायची ती. आपण जर बघितलं तर निकम साहेबांचे समर्थक सांगतायत की जे 35 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात निकम साहेब करून दाखवतील. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं पवार साहेबांची आज सभा आहे ह्या ग्राउंडवर किती लोक असतील? पवार साहेबांच्या कमीत कमी 1 लाख आणि 2 लाखांनी पुढे आणि पहिल्यापासून आमचे दैवत आहे पवार साहेब. तुमचं नाव काय? शिवाजी कानडे कळम. आता तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती खूप मोठ्या प्रमाणात राजकारण चालू आहे. पाणी प्रश्नासाठी रोहित पवारांनी निकमांना आमदार करायचं ठरवलं असं सांगतायत. काय सांगाल याबाबत? अहो आमदार निकम साहेब जेवढ्या फॉर्म भरायच्या अगोदरच आमदार झाले.